नमस्कार मित्रांनो, मी विकी. ही कथा तेव्हाची आहे जेव्हा मी 12वीला होतो. माझे वडील मला शिकवत होते, पण मी शिकत नसे. माझे पूर्ण लक्ष बाहेर होते. माझे वडील दूध व्यवसाय करतात. आमच्याकडे 4-5 म्हशी आहे. त्यांना सांभाळणे आणि त्यांचे दूध काढणे आणि सकाळी संध्याकाळी ते विकणे हे माझ्या वडिलांचे काम असायचे. मी आता 12वीला आहे. मला शिकायची आवड नाही. कॉलेजमध्ये कमी आणि मी फिरायला जास्त जात होतो. माझ्या वडिलांना माहीत होतं की माझं लक्ष कॉलेजमध्ये नाही. त्यांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती की मी जर नापास झालो तर मला वडिलांचे काम करावे लागेल. मला अशी वॉर्निंग देऊन पण माझ्यात काही बदल झाला नाही. मी कॉलेजमध्ये फक्त मुलींसाठी जात असे. माझी एक गर्लफ्रेंड पण होती तेव्हा, पण तिचं आणि माझं जास्त वेळ काही जमलं नाही. माझे पेपर जवळ आले होते, तरीही मी काही इंटरेस्ट नाही घेतला आणि नंतर जे व्हायचं ते झालं. मी 12वीला नापास झालो आणि माझ्या वडिलांनी मला त्यांचं काम दिलं, दूध व्यवसायाचं. आमचे दूध काही डेअरीमध्ये जात असे आणि काही 1-2 ठिकाणी घरी नेऊन देत असे. मला अगोदर 2-3 दिवस माझ्या वडिलांनी मला दाखवून दिले की दूध कुठे कुठे द्यायचे. मग मी आता एकटा निघालो. 1-2 चांगले मोठे घर होते. मी दूध घेऊन गेलो. दरवाजाची बेल वाजवली आणि एक सुंदर अशी बाई बाहेर आली. नवीनच लग्न झालेलं असेल तिचं. सकाळीच ती अंघोळ करून बाहेर आली होती. तिचे केस ओले होते, मोकळे सोडलेले. गुलाबी रंगाची साडी घातलेली. तिचा पदर कमरेला होता आणि तिचं गोरं अंग मला दिसत होतं. मी तर तिला बघतच राहिलो. मग ती म्हणाली, आज तुझे वडील नाही आले का दूध घेऊन? मी म्हणालो, नाही, आता इथून पुढं मीच येत जाईल. तिला बघून तर मी तिच्यावर फिदत झालो. नंतर मला कळाले की तिचं नाव नेहा आहे. तिचा नवरा शिक्षक आहे. नेहाचं लग्न मागच्या वर्षी झालं होतं. ती आणि तिचा नवरा दोघेच इथे राहत होते. मी तिला नेहा मॅडम असे म्हणत. मी आता दररोज पण नेहाचं निरीक्षण करत होतो. नेहा दिसायला खूपच सुंदर होती. तिचा नवरा शिक्षक होता. मी जेव्हा नेहाच्या नवऱ्याला बघितले तर मी हैराण झालो, कारण तिचा नवरा दिसायला थोडा काळा होता. डोक्यावर केस पण नव्हते. नेहामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये तर जमीन आसमानचा फरक होता. ते म्हणतात ना की चांगल्या झाडावर माकडे चढतात, तसंच नेहाचं होतं. ती एवढी सुंदर आणि तिचा नवरा असा. माझी आता नेहासोबत चांगलीच ओळख झाली होती. मी नेहाकडे सकाळ संध्याकाळ दूध घेऊन जात होतो. मी आता नेहासोबत थोडी मजाक पण करू लागलो. ती पण माझ्यासोबत चांगल्याच गप्पा मारत असे. मी एक दिवस नेहाला म्हणालो, नेहा मॅडम, तुम्ही दिसायला एवढ्या सुंदर आहे आणि तुमचा नवरा कसा? तुम्ही काय म्हणून पसंत केलं? नेहा मला म्हणाली, मला तर पसंत नाही माझा नवरा, पण माझ्या घरच्यांनी लग्न करून दिले, कारण ते शिक्षक आहे त्यामुळे. मी नेहाला म्हणालो, तुम्ही जर तुमच्या पसंतीनं लग्न केलं असतं तर कसा नवरा शोधला असता? नेहा म्हणाली, मला तर तुझ्यासारखा नवरा पाहिजे होता, दिसायला थोडा चांगला आणि थोडी बॉडी वगैरे तुझी आहे तशी. मी तर खूप खुश झालो, कारण नेहा माझी तारीफ करत होती. मी पण नेहाला म्हणालो, मला पण तुमच्यासारखी देखणी बायको पाहिजे. नेहा म्हणाली, तुला गर्लफ्रेंड पाहिजे असेल माझ्यासारखी तर बोल, भेटेल तुला. मी नेहाला म्हणालो, तुमच्यासारखी म्हणजे? नेहा म्हणाली, मी चालेल का तुला गर्लफ्रेंड? मी तर आता आतमधून खुश झालो. माझे मन तर उड्या मारू लागले, कारण माझ्या मनासारखं झालं होतं. मी आधीपासूनच नेहाला पटवायचा प्रयत्न करत होतो. मग मी काही बघितले नाही आणि लगेच नेहाच्या गळ्यात पडलो. नेहाने मग पटकन दरवाजा बंद केला आणि म्हणाली, अरे, बाहेरून कोणी बघितलं असतं ना. मी थोडा नेहासोबत रोमॅन्टिक होत होतो. मग नेहा मला म्हणाली, विकी, मला माहित आहे तुला माझ्यासोबत काय करायचं, तर ते मला पण करायचं आहे. पण आता नाही, कारण आता माझा नवरा येईल. उद्या दिवसभर ते बाहेर आहे. मग तू सकाळी लवकर ये, नंतर आपण करू सर्व. मला तर रात्रभर झोप लागली नाही. मी आता दिवस कधी उघडतो याची वाट पाहू लागलो. मग सकाळी अगोदर मी बाकी सर्वीकडे दूध दिले आणि नंतर नेहाकडे गेलो. नेहा माझीच वाट बघत होती. नेहाने गाऊन घातलेला होता. मग मी काम करण्यासाठी तयार झालो आणि नेहाने मला तिच्या बेडरूम मध्ये नेले. मी तर खूपच दिवसापासून उपाशी होतो. मला आता तर एवढं चांगलं भेटलं होतं की वेळ न करता कामाला लागलो आणि मग नेहासोबत सुरू झालो. काम झाल्यावर नेहाला म्हणालो, नेहा, आता आपण रोज पण करत जाऊ. नेहाचा नवरा जेव्हा घरून जात असे, मला लगेच नेहाचा फोन येत असे. मग
मी आणि नेहा दिवसभर ते करत होतो.